पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूरच्या आषाढी यात्रेत राज्यभरातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी येतात। यावर्षी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य शासनाने आरोग्य विभागातर्फे पंढरपुरात एका मोठ्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तब्बल 7 लाख भाविकांनी या शिबिराचा लाभ घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र आता हेच आरोग्य शिबिर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे। शासनाने या शिबिरासाठी केलेली तब्बल 1.5 कोटी रुपयांची तरतूद आणि विविध बाबींवर करण्यात आलेला अवाढव्य खर्च आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। नेमका कशावर किती खर्च झालाय पाहूयात हा विशेष रिपोर्ट। आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले। यासाठी 29 जून 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार तब्बल 1.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। वारकऱ्यांची सेवा झाली हे जरी उत्तम असले तरी या शासन निर्णयाच्या विवरणपत्रात नमूद केलेले खर्चाचे आकडे पाहिले की सामान्य माणसाचे डोळे विस्फारल्याशिवाय राहत नाही। मंडप आणि आवश्यक बाबी तब्बल 40 लाख रुपये, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे जेवण व नाश्ता 25 लाख रुपये, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था 25 लाख रुपये, आकस्मिक खर्च केस पेपर, इंटरनेट, वॉकी टॉकी 15 लाख रुपये, बैठक व्यवस्था, फर्निचर, टेबल खुर्ची भाडे 11 लाख रुपये, CCTV व डिजिटल स्क्रीन उभारणी 10 लाख रुपये, स्वच्छतागृह, मोबाईल, टॉयलेट ब्लॉक 10 लाख रुपये, एकूण 1,50,00,000 रुपयांचा हा अंदाजित खर्च आहे। या शिबिरात रुग्णावरील औषधोपचाराचा खर्च बाजूला ठेवला तर केवळ मंडप, खुर्च्यांचे भाडे, कर्मचाऱ्यांचे जेवण आणि राहण्याची व्यवस्था यावरच कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप आता होत आहे। फक्त केस पेपर आणि इंटरनेटसाठी 15 लाखांचा खर्च कसा येऊ शकतो? तसेच जेवण आणि निवासासाठी तब्बल 50 लाख रुपये कसे खर्च होऊ शकतात असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। वारीच्या काळात 7 लाख भाविकांची आरोग्य तपासणी होणे ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे। मात्र शासनाच्या तिजोरीतून म्हणजेच जनतेच्या करातून उभारण्यात आलेल्या या 1.5 कोटींच्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे झालाय का असा संशय आता व्यक्त होतोय।